महाराष्ट्रातल्या मुली गरब्याचा पास मिळवण्यासाठी वेड्या झाल्यात. पण महाराष्ट्रात गरब्याची नाही, भोंडल्याची संस्कृती आहे. पण हा भोंडला असतो काय आणि यामध्ये हत्ती भोवती का फिरतात? तर विषय असा आहे, हत्ती म्हणजे देवीचे रूप आहे. लक्ष्मी सोबत कायम एक हत्ती दिसतो. तो हत्ती म्हणजे गजलक्ष्मी आणि गजगौरी म्हणजेच पार्वतीचं एक रूप मानलं जातं. आणि गजगौरी किंवा गजलक्ष्मी यांच्या भोवती फिरणं किंवा नृत्य करणं हे समृद्धी येण्यासाठी शुभ मानलं जातं. हा भोंडला म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान असतो. भारतीय परंपरेत हत्ती म्हणजे संपत्ती आणि सौभाग्य याचा प्रतीक मानलं जातं. या भोंडल्याची गंमत माहितीये? या भोंडल्यानंतर एक खेळ असतो खिरापत ओळखण्याचा. यामध्ये प्रत्येक जण डब्यामध्ये सगळ्यांसाठी खाऊ आणतो आणि बाकीच्यांना तो बंद डब्यातला खाऊ ओळखायचा असतो. याला म्हणतात खिरापत ओळखणं. या भोंडल्यासाठी कोणत्याही धांगडधिंगेची किंवा स्पीकरची गरज नसते. नाही, गरबा खेळणं चुकीचं नाहीये, पण त्या नादात आपला भोंडला विसरू नका हे सांगण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. बोला अंबाबाईचा उदय उदय. शार्प नाईट.